या बातमीचे प्रायोजक हाँगकाँग चायनीज आणि फॅमिली रेस्टॉरंट. एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता होडगी रोड, विमानतळ समोर, कुमठे कॉर्नर, सोलापूर. स्त्री म्हणजे शक्ती, स्त्री म्हणजे माया, तिच्यामुळेच उजळते घराची काया, तिला सलाम. जागतिक महिला दिनानिमित्त आज आपण आलेलो आहे विद्या विकास प्रतिष्ठानामध्ये, जिथे ENTC डिपार्टमेंटच्या HOD प्रीती देशमुख यांच्याशी मारणार आहोत आपण गप्पा. नमस्कार. नमस्कार. थोडक्यात मला तुमचा परिचय सांगा. माझं नाव प्रीती रोहित देशमुख आहे आणि माझं ऍक्च्युली शिक्षण सगळं पुणे युनिव्हर्सिटी अंडर झालेलं आहे. म्हणजे बीटेक मी बारामती मधून केलंय, बीटेक इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये. माझं एमटेक झालंय VIT पुणे मधून आणि त्याच्यानंतर आफ्टर मॅरेज जे मी सोलापूरला आले, त्याच्यानंतर मी PhD केली आहे, PhD इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये. सो आता माझी PhD कम्प्लीट झालेली आहे. डॉक्टर प्रीती रोहित देशमुख. आणि माझं लग्न 2014ला झाले. फ्रॉम दॅट ओनली मी या संस्थेत विद्या विकास प्रतिष्ठान इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये मी काम करते ॲज अ असिस्टंट प्रोफेसर. आणि आता सध्या मी ॲज अ HOD म्हणून आहे कम्प्युटर डिपार्टमेंटची. आणि ह्या जर्नीमध्ये जे सगळ्यात मेन रोल मॉडेल जे होते माझे सासरे, स्वतः ह्या कॉलेजचे चेअरमॅन आहेत, डॉक्टर गोरख GK देशमुख सर. सो त्याच्यानंतर माझे फॅमिली इथे सोलापूरमध्ये, मी माझे हजबंड रोहित देशमुख, मला 2 ट्विन्स आहेत, रणवीर आणि राजवीर. आम्ही ऍक्च्युली जॉईंट फॅमिली आहे. माझे दीर रोहन देशमुख, माझी जाऊ अनुराधा देशमुख आणि माझे सासूबाई ज्या सगळ्यात मेन मॅनेजिंग लीडर आहे आमच्या घराच्या, संगीता देशमुख मॅडम, त्या आहेत आमच्या घरी. सो असं आमचं जॉईंट फॅमिली हॅपी गो लकी कुटुंब आहे. जसं तुम्ही तुमच्या सासर बद्दल सांगितलं, तसं मला तुमच्या माहेर बद्दल पण सांगायचं, म्हणजे ऐकून घ्यायला आवडेल. नक्की नक्की. ऍक्च्युली माहेरचं आणि सासरचं असं थोडंसं एकदम अपोजिट म्हणायला हरकत नाही. कारण आई वडील 12वी पर्यंत शिकले, बट वडिलांचं माझ्या ज्वेलर्सचं शॉप आहे यवतमाळमध्ये, विदर्भात. सो ते आहे. प्रॉपर मी आटपाडी सांगोल्याच्या साईडची जी आहे आटपाडी तिथली आहे. आणि बिझनेसच्या निमित्ताने माझे वडील तिथे यवतमाळला स्थायिक झाले, 25 वर्ष झाले. त्यांच्या आता सध्या 2 ज्वेलर्स आहेत यवतमाळमध्ये, धनलक्ष्मी ज्वेलर्स म्हणून. त्याच्यानंतर माझी आई 12वी पर्यंत शिकली आहे, पण इन्स्पाइट ऑफ 12th शिकलेत ते. त्यांचा कंटिन्युअस सपोर्ट होता. माझी बहीण एक आहे मोठी माझ्यापेक्षा, ती दुबईला असते, आता जॉब करते, वेल सेटल्ड आहे तिथे. मला एक लहान भाऊ आहे, तो बिझनेसमध्ये मदत करतो, कुणाल म्हणून आहे. आणि ताईचं नाव स्वाती महाडिक आहे. तर म्हणजे शिक्षण असो नसो, पण त्यांनी प्रत्येक वेळेस आम्हाला तिघांना पण शिक्षणात पूर्ण प्रोत्साहन दिलं, मोटिवेशन दिलं. म्हणजे इव्हन ते जर टेक्निकली काही मदत करू शकले नाही, पण तुला शिकायचंय तू शिक. त्यांनी कधीही म्हटले नाही की आता शिकू नको किंवा आता बस झालं, आता आपण लग्न करूयात, आपण सेट हो किंवा हे हो, कधी नाही. कारण त्यांचं जे मोटिवेशन किंवा त्यांचं जे प्रोत्साहन होतं आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही कंटिन्यू शिकत गेलो. आणि कसं आहे, आपण शिकलं की आपल्याला थोडा सपोर्ट पण मिळत जातो. त्यामुळे आई वडिलांनी प्रचंड आम्हाला सपोर्ट दिलेला आहे तिघांना पण. आणि त्याच्यामुळे आम्ही आज म्हणू शकतो की त्यांच्या सपोर्टमुळे किंवा त्यांनी आम्हाला एवढं छान शिक्षणाची जी अपॉर्च्युनिटी दिली आणि ती आम्ही जी ग्रॅब केली, त्याच्यामुळे आम्ही आज तिघही खूप वेल सेटल्ड आहे आणि वी आर हॅपी. कारण सगळ्यात महत्वाचं आता जे जाणवतं आपल्याला म्हणजे ते शिक्षण आहे. शिक्षण ही अशी एक गोष्ट आहे ना, ती कधीच आपला साथ सोडू दे शकत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी मी त्यांचे म्हणजे कधी मी ते आभार करू शकणार नाही तुझ्या आई वडिलांचे. सो असं आमचं माहेरचं हे आहे. शिक्षणाबद्दल म्हणताय तर मॅडम तुमची PhD झालेली आहे, फार कमी वयामध्ये तुम्ही ते अचीव केलेलं आहे, तर त्या संदर्भात मला थोडं सांगा. ऍक्च्युली तेच जे मी म्हटले की ठीक आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, लग्न झालं, सेट होऊ असं असं डोक्यात होतं. बट माझे सासरे त्यांनी त्यांच्या एवढ्या आता ह्या वयामध्ये PhD केली त्यांनी. सो त्यांचं एक मोटिवेशन बघून किंवा त्यांची जिद्द बघून की ते ह्या वयात पण त्यांना ते अजून शिक्षणाची एवढी आवड आहे. इव्हन बिझनेस करतात ते सायमल्टेनियसली. आणि हे जे कॉलेज आहेत त्या कॉलेज विद्या विकास प्रतिष्ठान, त्याचे ते चेअरमॅन आहेत. सो त्यांनी 25 वर्ष आधी WIT मध्ये स्वतः काम केलंय त्या क्षेत्रात, लेक्चरशिप केली आणि नंतर हे एवढं मोठं साम्राज्य त्यांनी उभं केलंय. सो हे बघून असं वाटतं की हे एकटा माणूस जर ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो, तर वाय नॉट आपण पण. मान्य आहे बायकांना बऱ्याच काही रिस्पॉन्सिबिलिटी वेगळ्या असतात, जेंट्सला पण असतात. बट त्याच्यामध्ये त्यांचं जे बघितलं मी की
शिक्षणात जेवढी आवड किंवा शिक्षणात जेवढी त्यांची डेव्हलपमेंट आहे नेहमी आम्हाला म्हणायचे, मी आणि माझ्या जावेला, की तुम्ही पण पुढे करा, पीएचडी करा. आमच्या डोक्यात कधीच नव्हते की आपण पीएचडी करेल. सो त्यांचं जे सपोर्ट होतं की त्यांचं जे मोटिवेशन होतं ते आम्हाला असं होतं की नाही आपण करूयात पीएचडी. डिस्पाईट की पीएचडीचा जो प्रवास आहे तो फार असा अप्स अँड डाऊन्स मध्ये होता, बट स्टील त्याचं श्रेय जे आहे ते त्यांनाच जाणार आहे. आणि ह्याचं बॅकबोन किंवा सपोर्ट जे म्हणतो ते माझे मिस्टर रोहित देशमुख आणि माझे 2 जुळे मुलं, की त्यांनी ते एवढ्या चांगल्याने ते सगळं मला सपोर्ट केलं, डायरेक्टली इनडायरेक्टली म्हणा. पण त्याच्यामुळे सगळं पॉसिबल झालं की मी पीएचडी करू शकले. तर त्यांना मी श्रेय देईल, माझ्या सासऱ्यांना. त्यांच्यामुळे ते मला असं झालं की आपण करूयात पीएचडी. आणि खूप छान ह्यानी पीएचडी झाली, कारण पुणे युनिव्हर्सिटीमधनं झालेलं आहे. आणि आय एम गुड. आणि जे प्रोग्रेस किंवा जे आपण म्हणतो की आता काय चालू आहे रिसेंट, ते त्या गोष्टी मला एवढ्या छान पद्धतीने सगळ्या मिळाल्या. त्याचा मी उपयोग करून घेतला माझ्या शिक्षणात. So मला त्याच्यावरती स्वतःवरती एक काय म्हणतो आपण, एक छान वाटतं की आपण केलंय काहीतरी अचीव. नाही, आता ओव्हरऑल आम्ही बघतो तेव्हा असं दिसतं की प्रीती मॅडम या ट्रस्टी मधून येतात, तर त्यांना स्ट्रगल नाही. तर तो स्ट्रगल मला हवाय की तुम्ही काय स्ट्रगल केलेलं आहे पीएचडी मध्ये, किंवा तो अचिव्हमेंट घेताना तुम्हाला काय स्ट्रगल करावा लागला? ऍक्च्युली जे आता मी शिक्षणाचं सांगितलं, माझं बीटेक झालं, एमटेक झालं, पीएचडी झालं, त्याच्यानंतर मी कॉर्पोरेटमध्ये होते. 1 ते 1.5 वर्ष मी कॉग्निझंट कंपनीमध्ये काम करत होते. त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर मी ह्या इथे आले सोलापुरात. आणि कॉलेज आहे, आपण लेक्चरशिप वगैरे चालू केली. पण ह्याच्यामध्ये माझा जो एक फेज होता, ज्यावेळेस मी प्रेग्नन्सीच्या रेंजमध्ये होते, मला पूर्णपणे बेड रेस्ट होता. तो वेळ माझा असा होता की मी असं कुठेतरी स्टॉप झाल्यासारखं वाटत होतं, आपण काही करू शकत नाहीये. आणि ड्यू टू मेडिकल रिझन्स. त्यामुळे ते कसं, तो एक डोक्यात होता. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस मुलं झाली दोन्ही जुळे, त्याच्यानंतर असं होतं की आपण त्यांना वेळ देतोय, सगळं करतो, पण स्वतःसाठी मी काहीच करत नाही, असं होत होतं. कोण काही म्हणत नव्हतं, काही नाही, घरचं काही प्रेशर नाही, काही नाही. आपले इंटरनल असतं, कारण मी सुरुवातीपासून काम केलंय, सुरुवातीपासून शिक्षणात आहे. सो ते एक डोक्यात होतं, बॅक ऑफ द माइंड, की आपण कुठेतरी स्टॉप झालो. मग त्याच माझे पोरं 8-9 महिन्याचे असताना मी रोज रात्री अभ्यास करत होते. त्यानंतर पीएचडीची जी एंट्रन्स आहे पेट, ती क्लिअर झाले. ती क्लिअर झाल्यानंतर ऍडमिशन घेतले पुण्यात. आणि ऍडमिशन घेतलं, हा आता संपलं हे नाही, ते तर खरं सुरुवात होती की आता चला, आता खूप मोठा तुम्हाला मैदान आहे आणि ते गाठायचं आहे. सो त्यावेळेस मला म्हणताना असं वाटतं की पीएचडी झाली, आता डॉक्टरेट लागले, पण त्या डॉक्टरेटच्या मागे एवढं प्रवास मोठा आहे की अप्स अँड डाऊन. एक वाईफ, ॲज अ मदर, ॲज अ डॉटर इन लॉ, काही सण असेल, कोण गेस्ट आले त्यांना अटेंड करणं, सण करणं, आणि त्याच्यानंतर आपण अभ्यासाचं हे सगळं शेड्यूल करणं, हे खूप डिफिकल्ट होतं माझ्यासाठी. ऍक्च्युली लहान मुलं आहेत, 2 वर्षाची वगैरे, आपण त्यांना सोडून जातोय. तर ते एक मोठं गिल्ट होतं. त्यामुळे ते प्रवास माझा खरं तर फार थोडासा इमोशनल आणि अप्स अँड डाऊन्सचा होता. मॅडम, तुम्ही खूप जणांच्या प्रेरणास्थान आहात. मुली जेव्हा तुमच्याकडे बघतात तर असं म्हणतात की नाही मॅडम, म्हणजे इतर चांगल्या शिक्षिका आहेत, शिवाय तुम्ही फार म्हणजे अशा स्ट्रिक्ट वाल्या काही नाहीये. फॉर एक्झाम्पल, आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये आधी पीएचडी हे वातावरण कधीच नव्हतं. आणि थँक्स टू म्हणजे माझ्या गाईडला म्हणा, माझ्या सासऱ्यांना म्हणा, किंवा मी स्वतःला पण थोडंफार क्रेडिट देऊ शकते की माझ्यामुळे बऱ्याच आमच्या ह्याच्यातल्या कॉलेजमधल्या स्टाफ जे आहेत, लेडी स्टाफ पर्टिक्युलरली, की त्यांना असं वाटायचं की नाही आपण नाही करू शकत, पीएचडी म्हणजे काहीतरी वेगळं आहे, आउट ऑफ द बॉक्स आहे आपल्या, कारण आपलं लग्न झालंय, आपली फॅमिली आहे, पोरं आहे, आपण करू शकत नाही. पण माझं झाल्यावरती ऍक्च्युली त्यांनी जे अटेंड केलं माझं बाय फायनल, त्यावेळेस ते माझ्याकडे आले स्वतः स्टाफ, की मॅडम आम्ही तुमचं बघितलं अँड वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू, सो आता आम्हाला पण करायचंय. त्यावेळेस मला असं वाटलं की आपण काही लोकांसाठी का असेल आपण ऍज अ मोटिवेशन ठरलो, हे माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट होती की जे आपण केलंय त्याच्यासाठी 4 लोक का होईना त्यांनी ते हे केलं की आपण पण करायला पाहिजे. आणि ऍक्च्युली आता आमच्या कॉलेजमध्ये 20 जण जे आहेत ते रजिस्टर्ड आहेत पीएचडी साठी. याच्या एक अपोजिट साईडला प्रीती मॅडम कशा आहेत, म्हणजे छंद काय आहेत तुमचे? असं बघायला गेलं की मी अशी फार शांत अशी, मे बी काही लोकांना स्ट्रिक्ट पण वाटते, आता मॅनेजमेंट असल्यामुळे थोडा आम्हाला तो रोल घ्यावा लागतो की थोडं स्ट्रिक्ट राहावं लागतं. बट बिसाइड दॅट, आता आमच्यात कधी नवरात्र वगैरे असतात, त्याच्यात आमचे गरबा वगैरे डान्स येते असतात, त्यात आम्ही पार्टिसिपेट करतो. सगळे असे असतात की अरे मॅडम येतात, मॅडम हे करतात, बट ते आहे. स्पोर्ट्सची आवड आहे आम्हाला, स्पोर्ट्स गॅदरिंग ह्याच्यात ते एन्जॉय करायला खूप आवडतं. का नाही ना, आपण त्या ह्याच्यातनं फेस मधनं गेलं ते एक आतमध्ये कुठे तरी ते असतं.
आणि इव्हन आता आमचा स्पोर्ट्स इव्हेंट झाला त्यावेळेस स्टुडंट्सचं चालू होतं. मग मी अशी होते की लेडीज स्टाफ का नाही, ते का नाही एन्जॉय करणार, ते सगळं मॅनेज करतायत. आणि जेंट्स स्टाफचं होतं ऍक्च्युली, मॅचेस होते. म्हणजे तुम्ही का नाही करत आहे, तर मॅडम आम्ही कधी करणार काय. म्हणजे चला आता आपण लगेच 2 टीम बनवू. टीम बनवली, एक डिप्लोमाची टीम होती, डिग्रीची टीम. त्यांनी मॅचेस खेळले, एन्जॉय केला. आणि ते अशी होती की जिंकल्यावरती जे त्यांचा गोंधळ होता लेडीज स्टाफचा, एकदम स्टुडंट असतात ना तशा टाईप मध्ये ते त्या रोल मध्ये गेले होते. तेव्हा पण एवढं छान वाटलं की आपल्यात असतं ते लहान, काय म्हणतो, आपले हॉबीज, आपले छंद आवड असतात, ते कुठेतरी कोणी बाहेर काढायला पाहिजे. सो ते एक असं होतं की छान गोष्ट झाली की आपण हे काहीतरी केलं त्यांच्यासाठी, ते पण खुश होते. प्रीती मॅडम रोमॅन्टिक आहेत का? आहे आहे, खूप आहे. आणि करत असते मी माझ्या, म्हणजे ऍक्च्युली म्हणतात ना अपोजिट अट्रॅक्ट, तशी मी आणि माझे मिस्टर आहेत. सो मला जेवढ्या गोष्टी अशा गोडी गोडी वाटतात की व्हावं, तशा ते असं की आपल्यासाठी रोजच हे दिवस सेमच असतात, रोज सेलिब्रेशन करायला पाहिजे. सो आहे, मी आहे आणि एफर्ट्स घेते बऱ्याचदा. ओव्हरऑल महिलांबद्दल जर आपण बोललो तर काय तुम्ही संदेश द्याल महिलांना, आजच्या महिलांना? मी जे अनुभवलंय सगळ्यात महत्वाचं आहे एक्सेप्टन्स. म्हणजे ही गोष्ट माझ्यासोबत झाली, ठीक आहे झाली, वाईट झाली, 5 मिनिटं तुम्ही त्याच्यासाठी तुमचं जे दुःख आहे ते व्यक्त करा, हे करा आणि सोडून द्या. ज्या वेळेस तुम्ही ती गोष्ट सोडत नाही ना, ती गोष्ट तुम्हाला कंटिन्युअस बॉदर करत राहते आणि तुम्ही पुढे जात नाही. सोल्युशन हे शोधणं, आणि ही एक आहे. प्रॉब्लेम जर आपला असेल तर त्याचं सोल्युशन पण आपल्याकडेच असतं. कोणी तुम्हाला सांत्वन करायला येतील किंवा काहीतरी सजेशन देतील येते, पण त्याचं मेन सोल्युशन किंवा जे खरंच सोल्युशन आहे ना ते स्वतःकडेच असतं. कारण तो प्रॉब्लेम आपला असतो, ते सोल्युशन पण आपल्याकडेच असतं. आणि एक सांगितलं ना, मेहनत, आपलं डेडिकेशन आणि सगळ्यात महत्वाचं शिक्षण, हे जर असेल, ह्या पॉवरने ना आपण सगळ्या गोष्टी मात करू शकतो. कमी जास्त सगळ्या गोष्टी होत असतात, पण मी जे म्हटलं की एक्सेप्टन्स. म्हणजे आज मला असं वाटायचं की माझ्या मनाप्रमाणे आज ह्या गोष्टी व्हायला पाहिजे, पण नाही होत. मी तिथे किती वेळ घालवणार की वाईट वाटून घेणार. ते सोडून जर मी केलं ना, ऍक्च्युअली माझा अनुभव असे की ज्या गोष्टी झाल्यात, वाईट असू दे, काही असू दे, त्याच्यानंतरचे जे रिझल्ट होते ते त्यापेक्षा चांगले होते. म्हणजे मी इमॅजिन करू शकत नव्हते की अच्छा म्हणजे हे नव्हतं मिळणार, कारण हे मिळायचं होतं. त्यामुळे त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. मला बायकांना किंवा लेडीजला ते सांगायचं आहे की आहे ते सिच्युएशन फेस करा, एक्सेप्ट करा आणि त्याचं सोल्युशन तुम्ही स्वतः काढा. Yes. प्रीती मॅडम टीचर आहेत तर त्या स्ट्रिक्ट असतात. मग घरी गेल्यावर जेव्हा तुमचे ट्विन्स तुम्हाला एक्सेप्ट करतात ना टीचर म्हणून? ऍक्च्युली ते म्हणतात ना, घर की मुलगी दाल बरोबर, त्या टाईप मध्ये आहे. म्हणजे मी घरी गेले तर ज्यावेळेस मुलांचं असतं, मी त्यांच्यासाठी मम्मा आहे, बस बाकी काही नाही. म्हणजे एक कम्फर्ट झोन, एक सिक्युअर झोन, एक लाड करणारं, किंवा कधी स्ट्रिक्ट पण असते की अरे हे करायचं नाही ते. अभ्यास घेताना वगैरे बऱ्याचदा अनुभव होते की काही चुकलेलं असेल. आता टीचर्स सगळ्यांना बघता येत नाही, काहीतरी चुकलं असेल, ते ज्यावेळेस करेक्ट करायला जातं त्यांचं असं असतं की नाही नाही, आमची टीचर आहे ना ती बरोबर आहे, तू नको सांगू. काय डोक्यात आहे, काय करायचं आहे, काही स्वप्न असतील? स्वप्न खूप आहेत. आणि एक जिद्द म्हणून, किंवा आता आपण ज्या ह्याच्यावरती आलोय, सगळ्यात मेन मोटिवेशन माझं असं आहे की आता माझ्या ह्या कॉलेजला मला खूप इंटरनॅशनली, ग्लोबली रेकग्नाइज करायचं आहे. मी त्याच्यासाठी खूप वेगवेगळ्या गोष्टी राबवाव्या लागणार आहेत आम्हाला कॉलेजमध्ये. आणि आमचं जे मेन आहे की ग्रामीण मुलांना इथे कमी फीजमध्ये आम्ही शिक्षण देतो ऍक्च्युली. सो ते जे आहे ते कन्सिस्टंट ठेवून, किंवा त्याला हॅम्पर न होता, ग्रामीण लोक, आपण काय म्हणतो की लोकांच्या किंवा मुलांच्या डोक्यात काय आहे की पुण्यात, मुंबईत हे फार छान शिक्षण मिळतं, तिथे सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, ते एक डोक्यातनं काढायचं. कारण आता सोलापूर हे असं हब झालंय जिथे आता आयटी पण येणार आहे, बिझनेस इंडस्ट्रीज पण खूप छान आहेत. सो पोरांना त्या लेवलचं शिक्षण किंवा त्या लेवलचं कॅपॅबिलिटी त्यांना ते देण्यासाठी मला आमचं इन्स्टिट्यूट त्या लेवलला हे करायचं आहे. आणि त्याच्यासोबतच माझं स्वतःचं इंडिव्हिज्युअल मला अपग्रेडेशन करायचंय वेगवेगळ्या कमिटीजमध्ये. आणि इथून पुढे आता थांबायचं नाही. इव्हन आता असं बऱ्याच जणांना वाटतं तर पीएचडी झालं तुम्ही आता बस, पण एक आपल्याला ऑटोमॅटिक येतं. मी रोज विचार करते तर पीएचडी झाले, आपण अजून काहीतरी करायला पाहिजे, अजून रिसर्च करायला पाहिजे. हे ऑटोमॅटिकली येतात, आता कोण सांगणार नाही मला. पण एक मनात असलं ना की आपण कुठे थांबायचं नाही, तर त्या गोष्टी ऑटोमॅटिकली आपली ग्रोथ होत असते. एक अभ्यासू वृत्ती तुमची आहे, तर महिला सशक्तीकरणाबद्दल तुम्ही काय सांगाल? महिला सशक्तीकरणाबद्दल मला हे सांगायचं की महिलांनी सगळ्यात महत्वाचं आताच्या ह्याच्यात शिक्षणाला महत्व द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आत्मविश्वास, आणि जे आपण डिसिजन मेकिंग पॉवर जे म्हणतो ते एक असायला पाहिजे. त्याच्यामुळे महिलांमध्ये एवढा फरक पडतो, किंवा जे त्यांच्यात एम्पॉवरमेंट म्हणतो आपण, त्या गोष्टी येतात. मी म्हणणार नाही की गुन्हे मेल जास्त करतायत किंवा लेडीज,
त्याच्यासाठी दोन्ही 50-50 जबाबदार आहे. ते करतायत कारण हे होऊ देत आहेत. सो काही गोष्टी आपण एवढा अवेअरनेस असला पाहिजे. काही गोष्टींमध्ये आपण आता एक नवीन मूव्ही आहे केरला टू स्टोरी, त्याच्यात दाखवले की मुली फार लवकर इन्फ्लुएन्स होत आहेत, की कोण आलं गेलं, म्हणजे जे प्रेम प्रकरण म्हणा, ते आपण म्हणतो ना आंधळ प्रेम, ते तशा टाईप मध्येच ते चालू आहे. पण तुम्ही थोडंसं बॅकग्राऊंड मध्ये जा. आणि त्या केसमध्ये काय होतंय, एवढ्या वर्ष तुमचे जे आई वडील होते त्यांना तुम्ही कल्प्रेट ठरवताय की नाही तुम्ही चुकीचे आहेत आणि आता हा जो नवीन व्यक्ती आहे वॉट एव्हर XYZ आहे ते बरोबर आहे. सो ते तुमची पूर्ण विचार करायची क्षमता तिथे एकदम झिरो होऊन जाते. सो तसं करू नका. आपले आई वडील हे कधी आपल्यासाठी वाईट विचार करू शकत नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मुलींना तर मला असं सांगायचं की पहिल्यांदा आई वडिलांचा ऐका. कारण ग्रुप फ्रेंड्स हे खूप लवकर इन्फ्लुएन्स होतात ते त्यांच्याकडून. कधी आई वडिलांचा ऐका आणि मग स्वतः विचार करा प्रत्येक गोष्टी की हे खरंच बरोबर आहे का. त्यामुळे त्याच्यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त गुन्हे कमी होते. जर आपण थोडं बॅकफूटवर आलो ना, जे करणारे आहेत ते पण बॅकफूटवर जातात असं आहे. आणि कधी कधी काय होतं, ज्यांच्यावर गुन्हे होतात किंवा काय होतं, तर मुली बोलत नाही, स्पीक आउट होत नाही. जे मला म्हणायचे ते तुम्ही बोला, ज्यांच्याशी तुम्ही कम्फर्टेबल आहे त्या गोष्टी शेअर करा. कारण त्या लेवलला शेअर जर नाही झाले तर त्या गोष्टी खूप पुढच्या लेवलला जातात. तर ते खूप महत्वाचं आहे, कम्युनिकेशन. बरेचसे कायदे महिलांकडून आहेत, पण आजच्या परिस्थितीमध्ये त्याचा फायदाही उचलला जातो महिलांकडून. तर त्याबद्दल काय बोलाल? बरोबर आहे. आता कशा काही अपॉर्च्युनिटीज, काही गोष्टी खरंच चांगल्यासाठी केलेल्या आहेत, पण त्याचा दुरुपयोग पण होतोय. सो ते मी म्हणते ना, की आपलं थोडं स्टेट ऑफ माइंड पाहिजे, की आपण खरंच त्या गोष्टी कशावर यूज करायला पाहिजे. कारण आता इतक्या महिलांना इतक्या वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे रन करण्यात येतात, की नाही म्हटलं तरी 80% आता असं झालंय, की सगळ्या महिलांसाठी काही आरक्षण म्हणा, काही गोष्टी म्हणा. आणि कधी पण कसं होतं, एखादी केस झाली की गुन्हा आहे, एक मेल फिमेल आहे त्यांच्यामध्ये गुन्हा आहे, तर बघितलं जातं की कल्प्रिट म्हणून मेल. म्हणजे ती मेंटॅलिटी झाली आपली आणि त्याचा फायदा ऍक्च्युली घेतात. म्हणजे जे मुली आहेत किंवा बायका आहेत त्याचा ते फायदा घेत आहेत. इव्हन कधी कधी असे पण असतात की बऱ्याचदा मेल हे नसतात कल्प्रिट. त्याचा ते काय म्हणतात आपण ते जे कायदा आहे त्याचा दुरुपयोग करण्यासाठी ते बायका ते शस्त्र म्हणून वापरतात. ते खूप चुकीचं आहे. म्हणजे तुम्हाला जर आतापर्यंतच्या बायकांना या सगळ्या गोष्टी कधी एक्सप्लोरेशन नव्हतं झालं, या गोष्टी त्यांना कधी न्याय मिळत नव्हता, ते आता मिळायला लागले. तुमच्या साईडने बऱ्याच गोष्टी गव्हर्नमेंट करतं किंवा सगळ्या गोष्टी रन होत आहेत, तर तुम्ही फायदा घ्यायला पाहिजे. हे जर कुठेतरी दुरुपयोग होत असेल तर पुढे जाऊन दोन्हीला त्रास आहे, म्हणजे बायकांना पण ऍज वेल एज पुरुषांना पण. कारण आपण म्हणतो आपल्या घरात पण मेल आहे फिमेल आहे, उद्या कोण XYZ आले खोटं काही केलं, आपण विश्वास कसं ठेवणार. त्यामुळे त्याचा उपयोग हे व्हायला चांगल्या रीतीने व्हायला पाहिजे, जो आता होत नाही. म्हणजे बरेच जण असे करतात की त्याचा दुरुपयोग करतात, नाही करायला पाहिजे. ओव्हरऑल पाहता महिला कम्फर्टेबल आहेत का? ओके, कम्फर्टेबल कुठल्या सेन्समध्ये? सिक्युरिटीच्या सिक्युरिटी, हा, सिक्युअर आहेत का? म्हणजे आज मी जर बाहेर पडले तर मी स्वच्छंद फिरू शकते महाराष्ट्रामध्ये असं वाटतंय? आता ह्या प्रश्नाचं उत्तर कसं आहे, रॅन्डम आहे. त्या मुली अशा झाल्यात की फार बोल्ड झाल्यात आणि कधी कधी सिक्युरिटीच्या नावाने ते जास्त बोलणेस किंवा जास्त हे करायला जातात की काही गरज नसते या सगळ्या गोष्टीची. की ठीक आहे मी रात्री 11ला फिरू शकते XYZ या ठिकाणी, पण गरज नसताना जर तुम्ही ते करताय, दॅट इज नॉट गुड. मी सिक्युअर आहे नाही असं नाही. कारण कसं असतंय, सिक्युरिटी म्हटलं की जेंट्स आणि लेडीज हे दोन्हीवर 50-50%. जर तुमच्या शेजारी बसणारा जर एखादा कलिग आहे, तो तुम्हाला जर सिक्युअर फील करत असेल, रिस्पेक्टफुली तुम्हाला वागवत असेल, तर तुम्ही बाय डिफॉल्ट तुम्ही सिक्युअर आहे तिथे. त्यांचं जर वागणं चुकीचं होत असेल किंवा त्यांच्या काही गोष्टी तुम्हाला नाही आवडत असेल, तर इनडायरेक्टली तुम्ही इनसिक्युअर आहात तिथे. त्यामुळे ह्या सगळ्या सोसायटीमध्ये जे म्हणते ना मी, 50% वाटा जेंट्स आहे, 50% लेडीज आहे, की त्यांनी पण तो वातावरण निर्माण केला पाहिजे की बायकांना की लेडीजला वाटलं पाहिजे की आपण सिक्युअर आहे. आणि ऍक्च्युली म्हणायला गेलं तर आपण महाराष्ट्रात जर म्हटलं तर मला वाटतं की बायका खरंच सिक्युअर आहेत त्या मनाने. आणि काही काही कशा असतात की त्या सिक्युरिटी, जसं आपण म्हटलं मगाशीच्या प्रश्नात, की गैरफायदा घेतात. त्या गैरफायद्याच्या ह्याच्यात ते काही गोष्टी होतात, पण ते जबाबदार मला वाटतं त्या स्वतः पण असतात टू सम एक्सटेंट. त्यामुळे ज्या चांगल्या गोष्टी त्याचा फायदा तुम्ही घ्या, त्याचा दुरुपयोग करू नका, कारण त्या गोष्टी मग चुकीच्या ह्याच्यात कन्वर्ट होतात. नक्कीच महिलांसाठी भरपूर कायदे आहेत. पुरुषही म्हणतात आम्हालाही असे काहीतरी कायदे आले पाहिजेत, तर व्हायला पाहिजेत की नको? म्हणजे जसे महिलांना कायदे आहेत तसे पुरुषांसाठी कायदे व्हायला पाहिजेत की नाही? आता कसं आहे, आधी जे जुन्या काळापासून चालत आले, जी मेल डॉमिनेटेड सोसायटी आहे त्याच्या बघत किंवा ऍज अ मी फिमेल असं जर मी हे उत्तर देईल तर मला असं वाटतं की आहे आता ते खूप त्यांच्यासाठी ऍक्च्युली खूप कायदे वगैरे पण आहेत.
आणि कसं आहे ना, तरी आपण म्हणतो की कायदे दोन्हीसाठी आहे, पण त्याचा फायदा करून घ्यायचा की गैरफायदा करून घ्यायचा हे इंडिव्हिज्युअल वरती आहे. त्यामुळे अजून तुम्ही काहीतरी त्यांच्यासाठी आणणार, पण त्याचा फायदाच होईल किंवा गैरफायदा होणार नाही याची गॅरंटी आपण पण देऊ शकत नाही. त्यामुळे आहे ह्याच्यात पण तुम्ही व्यवस्थित राहू शकता, व्यवस्थित सगळ्या गोष्टी रन करू शकता. ऍज सच मला वाटत नाही काही गरज आहे. काय संदेश द्याल महिलांना, तरुणींना? तुम्ही बऱ्याच मुलींना शिकवताय रोज, तर त्या तुमच्या डोळ्यासमोरून जातात, तर त्यांच्यासाठी काय संदेश असेल तुमचा? आता आमच्या इथे जे मुली म्हणतो आपण ग्रामीण विभागातल्या किंवा चांगल्या ह्याच्यातल्या आहेत, पण मुलींचं जे एक ओव्हरऑल आहे ना कॉन्फिडन्स, ते खूप कमी आहे. म्हणजे कशामुळे बरेचसे रिझन आहे की आपण मे बी कुठे प्लॅटफॉर्म मिळत नाही त्यांना किंवा कुठल्या गोष्टी त्यांना ते एक्सप्लोरेशन मिळत नाही. ते एक आहे शायनेस जे असतो ते असतं मुलींमध्ये. पण मला त्यांना एकच संदेश द्यायचा आहे की तुम्ही स्वतःला प्रूव्ह करा किंवा कुठेतरी एक्सपोज करा की मी हे करू शकत नाही, पेक्षा मी ट्राय करते, काय फरक पडतो, जास्तीत जास्त काय होणार आहे, नाही जमणार आहे आपल्याला. ते एक आहे की कॉन्फिडन्स वाढवला पाहिजे आणि याच्यासाठी तुम्ही स्वतः डिसाईड करायला पाहिजे कसे कॉन्फिडन्स वाढायला. दुसरं म्हणजे सोसायटीत वागताना आपण अवेअरनेस हे खूप महत्वाचं आहे. आता एवढे म्हणजे गुन्हे किंवा एवढं सोशल मीडिया मुळे एवढे इन्फ्लुअन्स सगळं वाढलेलं आहे. सो मुलींनी खूप अवेअर राहायला पाहिजे, कारण आता तसं वातावरण एवढं नाही राहिलं सेफ. कारण आपण जर हलगर्जीपणा केला तर ते काहीतरी चुकीच्या ह्याने जाऊ शकतो. त्यामुळे मुलींनी एकतर खूप काय म्हणतो आपण कॉन्फिडंट असायला पाहिजे, अवेअर असायला पाहिजे. आणि जे मी म्हणते की शिक्षण जर असेल तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात. म्हणजे आयुष्यात आपण कसं राहायला पाहिजे, काय करायला पाहिजे आणि अपॉर्च्युनिटीज वाढतात. चौथं म्हणजे मला म्हणायचंय मुलींना, बायकांना एक फायनान्शियल इंडिपेंडंट हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी म्हणत नाही की आपल्या नवऱ्यांवर किंवा वडिलांवर डिपेंडन्स राहणं हे काही म्हणजे कमीपणा आहे, अजिबात नाही. पण एक असतं ना की एक स्वतःचा निर्णय घेण्याची क्षमता त्याच वेळेस येते ज्यावेळेस आपण फायनान्शियली इंडिपेंडन्स असतो. तर ती गोष्ट खूप चांगली आहे. म्हणजे ऍज अ आपण हे जर त्यांच्यावर डिपेंडन्सी असण्यापेक्षा आपण जर असं म्हटलं की आपला एक हातभार लागेल घरात, किंवा काय फरक आहे ना, 10च्या ऐवजी 20,000 येतील घरात. आपल्या इव्हेंच्युअली आपल्या घराचं हे होतं ना, वातावरण चांगलं होतं. सो ते खूप महत्वाचं आहे फायनान्शियल इंडिपेंडन्स. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी सॉर्ट होतात, ते आहे. आणि आजकालच्या महिलांना मला हे म्हणावंसं वाटतं की तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. विश्वास ठेवा आणि मेहनत, कन्सिस्टन्सी जे म्हणतो आपण, आणि शिक्षणाने तुम्ही काहीही अचीव्ह करू शकता. आणि त्याच्यासाठी काही वय नाहीये. आता एखाद्याला वाटत असेल की अरे आता माझं 40 चालू आहे, आता मी आता काय करू शकते, इतके वर्ष मी घालवले. असं काही नाही. कुठलंही नवीन चांगलं काम करायला वय नसतं. त्यामुळे तुम्हाला आता वाटतं की तुम्ही बिझनेस करू शकता, तुम्ही करू शकता. मला आता वाटतं तुम्ही शिक्षण करायचं, मला नाही, आता सोडलेलं शिक्षण मला कम्प्लीट ते करू शकता. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा आणि वयाचा काहीही संबंध नाही. सेकंड भाग तुम्हाला एन्जॉय करायचा असेल तर काही गिल्ट ठेवून करू नका. तुम्ही पण डिझर्व करता एन्जॉय करणं. तुम्ही पण या सगळ्या गोष्टी डिझर्व करताय. त्यामुळे हे सगळं सांभाळून तुम्ही स्वतःसाठी पण वेळ द्या.